नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम आपल्याला कजत माहिती आहे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्यांच्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहे। ते म्हणजे नरेंद्रजी मोदी। आता नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून सर्वच्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला माहिती आहे एक तरी प्रश्न या घटकावर पडल्याशिवाय परीक्षा पूर्ण होणार नाही। कारण तुम्ही बघितलं असेल इथून पाठीमागच्या स्पर्धा परीक्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात प्राथमिक माहिती असेल याच्यावर पहिल्या प्रश्न पडू शकतो। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर केंद्र शासनानं ज्या महत्त्वाच्या योजना राबवल्यात त्यांच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचा प्रत्यय आता आपल्या माहिती आहे नुकतीच जी आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया झाली होती त्याच्यात हा प्रश्न विचारला होता मिशन इंद्रधनुष्य आणि त्यामुळे आरोग्य सेवेकला जसा लेटेस्ट प्रश्न विचारला तशाच पद्धतीनं तलाठी MPSCच्या परीक्षांमध्ये खूप वेळा नरेंद्रजी मोदी किंवा केंद्र सरकार याच्या संदर्भातल्या योजनांवर प्रश्न विचारला गेला आणि म्हणून दुसरी घडामोड त्याच्यानंतर नरेंद्रजी मोदी यांना आता नुकतंच 1920 मध्ये अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत। तिसरा घटक प्रश्नाचा बनतो ते त्यांच्या संदर्भातल्या पुरस्कार। त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या अंतर्गत केंद्र शासनानं ज्या महत्त्वाच्या योजनांव्यतिरिक्त जे महत्त्वाचे GR पारित केले किंवा निर्णय घेतले याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक व प्रश्न पूर्वी येऊन गेला, एअर स्ट्राईक व प्रश्न पूर्वी येऊन गेला, दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या संदर्भातला प्रश्न येऊन गेला आणि आता तशाच पद्धतीनं 370 कलम आपल्या माहिती आहेत या 370 कलमाच्या संदर्भात रद्द केल्यामुळं जम्मू काश्मीर विशेष राज्याचा दर्जा समाप्त आणि त्याच्यानंतर 3 तलाक हा महत्त्वाचा जो कायदा किंवा सुधारित नागरिकत्व कायदा याच्यावर प्रश्न बनले गेले आहेत। त्यानंतर मागच्या पोलीस भरतीला आपल्याला माहिती आहे नरेंद्रजी मोदी यांनी लिहिलेलं एक्झाम वॉरियर हे पुस्तक पण परीक्षेतील मुलांना आजपर्यंत 2च पुस्तक माहिती आहेत। नरेंद्र मोदी यांचं आत्मकथन केलेलं जे पुस्तक कोणतं तर प्रश्नोत्तर ज्योतिपुंज आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं एक्झाम वॉरियर याच्या व्यतिरिक्त प्रेसिडेन्शियल लाईफ प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तक असेल त्याचबरोबर इतर त्यांची पुस्तकं आणि शेवटी नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरचा चित्रपट जो नमो हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे त्याच्यामध्ये त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याच्यामध्ये भूमिका साकारणारं व्यक्तिमत्व एवढ्या मोठ्या घडामोडींचा जो आढावा या संपूर्ण लेक्चरमध्ये आपण घेणार आहे। आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल आहे तुमच्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला 2 मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सगळे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नोंद करून घेत चालायचं आहे। मग आता ह्या घडामोडीच्या संदर्भात पहिला प्रश्न त्यामुळं फार महत्त्वाचे प्रश्न परीक्षा पडू शकणार आहे। आता इथं तुम्हाला नरेंद्रजी मोदी यांचं पूर्ण नाव नरेंद्र दामोदर मोदी या हे सगळ्यांचं पाठ आहे पण सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर जन्मलेले त्या भारताचे पहिले पंतप्रधान त्याचबरोबर पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 7 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून एक प्रश्न आजपर्यंत सलगपणे पंतप्रधानपदी विराजमान असणारे पहिले व्यक्ती पंडित नेहरू त्याच्यानंतर इंदिरा गांधी त्याच्या मनमोहन सिंग आणि त्यामुळं सलगपणे पंतप्रधानपदी विराजमान असणारे सर्वाधिक काळ नरेंद्र मोदी हे 4थे पंतप्रधान आहेत। आणि त्यानंतर दुसरा प्रश्न फार हायलाईट होणारा जसं स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान म्हणजे काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त मोरारजी देसाई हे त्या प्रश्नाचं उत्तर त्याचबरोबर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान कोण तर प्रश्नाचं उत्तर जे अटल बिहारी वाजपेयी आणि त्याच्यानंतर आता नवीन विक्रम पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान कोण तर हा विक्रम नरेंद्र मोदी यांच्या नावावर जमा झालेला आहे आणि म्हणून लेटेस्ट प्रश्न चालू घडामोडीचा कशा पद्धतीनं घुमून फिरून विचारला जाऊ शकतो नीट जसा प्रश्न येईल त्याच्यानुसार प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले भारताच्या पंतप्रधान त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे आईचं नाव हिराबेन
तर त्याच्या ठिकाणी पत्नी जसोदाबेन हे त्यांची एखादी प्राथमिक एकाच्यात माहिती. तर आपल्या काच्यात माहिती आहे सुरुवातीच्या काळात त्यांनी एकाच्यातना अगदी ठिकाणी वडनेरा या काच्यात ह्या रेल्वे स्टेशनवर चहा विकण्याचा व्यवसाय एका ठिकाणी केलेला होता किंवा काच्यात काम एकाने केलं होतं आणि म्हणून चहावाला ते एकाच्यात पंतप्रधान अशा पद्धतीचा थक्क करणारा प्रवास या व्यक्तिमत्वाचा. आणि म्हणून आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळात 1970च्या दशकामध्ये उत्तर पूर्व भारताचं भ्रमण करून भारतामध्ये असणारी जी तर सांस्कृतिक आणि धार्मिक बाबी आणि त्याचा त्यांनी बारकाईने एकाने अभ्यास एकाने केला आणि अनेक हिंदू धर्माच्या मठाला जसं रामकृष्ण मिशन असेल किंवा एकाच्यातनं विवेकानंदांनी एकाचे स्थापन केलेले मठ आहेत इथं त्यांनी एकाच्यात अध्ययन केलं किंवा एकाच्यात काही मार्गदर्शन एकाने केलं. आणि म्हणून पहिला प्रश्न एकाच्यातनं नरेंद्रजी मोदी यांच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व कोणतं तर प्रश्न तर स्वामी विवेकानंद. आणि म्हणून आपल्या काच्यात माहिती आहे हिंदू धर्माची पताका जगभर पोचवण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं ते स्वामी विवेकानंद. त्याच्यानंतर प्रत्यक्ष राजकीय कारकिर्दीला त्यांची सुरुवात होण्या अगोदर तर 1971मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला आपण RSS म्हणतो या RSSच्या काही पूर्ण वेळ प्रचारक याची भूमिका नरेंद्रजी मोदींनी कजतकानी कार्याकानी केलं. 1990मध्ये भाजपच्या निवडणूक समिती सदस्यपदी राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्यक्ष त्यांचा संपर्क आला तो 1990मध्ये. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला माहिती होतं तर भाजपच्या काच्यातनं निवडणूक समिती एकाचे सदस्य आपल्या काच्यात माहिती आहेत त्यावेळेस या काच्यातनं भारतीय जनता पक्षानं राम मंदिराच्या संदर्भात जी रथयात्रा जी काच्यात सुरू केलेली होती त्या रथयात्रेमध्ये नेतृत्व केलं होतं अटल बिहारी वाजपेयी एकाच्यातनं त्याच्यात लालकृष्ण अडवाणी तर त्याच्यामध्ये नरेंद्रजी मोदी यांचा जो सहभाग आणि तिथून पुढं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एकाची सुरुवात एकाने झाली. कारण आपल्या काच्यात माहिती आहेत त्यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये एकाने गेल्यानंतर आजही एकाच्यात नरेंद्र मोदी किंवा भारताच्या राजकीय पटलावर नरेंद्र मोदी यांना एकाच्यातनं प्रखर एकाने प्रभावी एकाने विरोधक एकाच्यातनं दुसरा काच्यात कोणीही नाही. आणि म्हणून राजकीय पटलावरील सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून नरेंद्रजी मोदी यांचं काच्यात नाव एकाने घेतलं जातं. त्याच्यानंतर आपल्या काच्यात माहिती आहे 2001 ते 2014 ते गुजरातचे आणि मुख्यमंत्री. पण सगळ्यांना मुलांना काच्यात माहिती आहे त्यांचे गुजरातचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. पण बहुतेक मुलांना परीक्षेत प्रश्न जर आला तर नरेंद्र मोदी एकूण गुजरातचे किती वेळा मुख्यमंत्री होते तर प्रश्न तर 4 वेळा. तर ते गुजरातचे कितवे मुख्यमंत्री 14वे. आणि म्हणून त्यांच्याच कालखंडामध्ये 2001 ते 14 या कालखंडात त्यांनी एकाने गुजरातचा जो एकाने विकास एकाने केला. आणि म्हणून संपूर्ण भारतभर ज्याला आपण गुजरात मॉडेल म्हणतो ते एकाचे प्रकाश झोतात आलेलं होतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे पुढे ह्याच गुजरात मॉडेलच्या जोरावर त्यांनी एकाच्यात राष्ट्रीय राजकारणामध्ये दमदार पाऊल टाकलं. कारण त्यावेळीची राजकीय परिस्थिती आपण जर बघितली तर सर्वसाधारणपणे याच्या अगोदरचे एकाच्यात असणारे मुख्यमंत्री केशुभाई पटेल हे एकाने आजारी अवस्थेत असल्यामुळं याचबरोबर त्यांची राजकीय कारकिर्दीला थोडी उतरती कळायकाने लागलेली होती. आणि म्हणून त्याच वेळेस गुजरातमध्ये नरेंद्र मोदीसारखं एखादं व्यक्तिमत्व उदयाला आलं. आणि म्हणून त्यांच्या सर्वात एखादी गुजरातच्या मुख्यमंत्री. परंतु राष्ट्रीय राजकारणात खरे प्रश्न सुरू झाले आता जे 2014ला आपल्याला सगळ्या काच्यात माहिती आहे एका लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपनं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव एकाने जाहीर केलं. आणि पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी त्यांनी सबका साथ सबका विकास हा नारा देत संपूर्ण भारतामध्ये वादळ झंझावाती दौरे केले, वादळ निर्माण केलं. आणि शेवटी 26 मे 2014 या दिवशी नरेंद्र मोदी भारताचे 15वे पंतप्रधान बनले आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आणि म्हणून त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली प्रश्नाचं उत्तर 26 मे. तर त्याचबरोबर ते कितवे पंतप्रधान तर 15वे पंतप्रधान. पण आजही आपण नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानाच्या कारकिर्दीमध्ये आपण इथं सगळा लेखाजोगा नाही त्यातील यश अपयश म्हणण्यापेक्षा
याकाने आजही अनेक महत्त्वाच्या काच्यातकाने योजना त्यांनी राबवून भारताला एकाच्यातनं वेगळ्या स्तरावर किंवा अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जो दबदबा निर्माण करण्याची संधी भारतानं साधली ती नरेंद्र मोदींच्याच माध्यमातून. आजही याच्यातनं महागाई असेल, बेरोजगारी असेल, दारिद्र्य निर्मूलन असेल किंवा ज्यातनं पेट्रोल डिझेलची भाववाढ असेल, शेतकऱ्यांच्या काच्यात समस्या असेल, अशा अनेक समस्या सरकारपुढे काच्यात आहेत त्या 100% निर्मूलन झालेल्या नाही आहेत. पण काही अंशी का होईना पण आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि संरक्षण क्षेत्रामध्ये भारतानं जो दबदबा निर्माण केला त्याचं काही अंशी श्रेय एखाद्या नरेंद्र मोदी यांना द्यावाच लागेल. आणि म्हणून आजच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अनेक वेळा प्रश्न काच्यात कधी घुमून फिरून विचारले जातात. केंद्र शासनाच्या योजना आजही पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 2014ला सगळ्यात पहिली योजना जनधन योजना. मला आजही आठवतं कर सहाय्यकच्या परीक्षेत प्रश्न आला होता. तर ज्यातनं केंद्रीय सरकारनं एका सुरू केलेली जनधन योजना ही योजना काय आहे, सर्वसामान्य लोकांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बँकेचं एखाद्यात अकाउंट ओपन करणं याच्या संदर्भातली योजना आहेत. कशासाठी? केंद्र शासनातर्फे दिलं जाणारं कोणत्या प्रकारचे लाभ असेल, अनुदान असेल प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा व्हावेत आणि भ्रष्टाचारावर अंकुश बसावा. आणि म्हणून ही योजना जनधन योजना. आणि म्हणून पहिला प्रश्न आणि परीक्षेत तिथं झाला तर जनधन योजनेचं ब्रीदवाक्य किंवा ज्याला आपण टॅगलाईन म्हणतो एखाद्या खालीलपैकी कोणतं होतं, मेरा खाता भाग्य विधाता. एखाद्यातनं पहिली एखादी टॅगलाईन एखादी ती ठिकाणी विचारली. त्याचबरोबर भारतात औद्योगिकरणाला एखाद्या ठिकाणी चालना देण्यासाठी मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्टार्टअप, स्टँडअप इंडिया ह्या सगळ्या योजना एखादी भारतात रोजंदारी एखाद्या ठिकाणी विकसित करणं किंवा एखाद्यातनं स्वयंरोजगार निर्माण करणं याच्या संदर्भात एखादी योजना होती मेक इन इंडिया. त्याचबरोबर 2 ऑक्टोबर स्वच्छ भारत मिशन. आपल्या एखाद्यात माहिती आहेत महात्मा गांधी यांचं एखाद्यातनं एखादी प्रतिबिंब ज्या योजनेत उतरलेले आहेत ते एखाद्यातनं स्वच्छ भारत अभियान. आता हे स्वच्छ भारत अभियान महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या दिवशी 2014ला हे अभियान सुरू केलं आणि 2019 पर्यंत देशातील एखाद्यातनं अनेक ग्रामीण भागातील क्षेत्राचा विकास करायचा हे या योजनेचं वैशिष्ट्य होतं. फक्त जसं मेरा खाता भाग्य विधाता ही टॅगलाईन तशाच पद्धतीनं स्वच्छ भारत मिशनची टॅगलाईन किंवा जे स्लोगन किंवा घोषवाक्य होतं एक कदम स्वच्छतेकीवर. आणि म्हणून एखाद्यात हे जे प्रश्न त्याच्यानंतर संसद आदर्श ग्राम योजना ही 2014मध्ये म्हणजे काय लोकसभा आणि राज्यसभा यातील जे सदस्य किंवा ज्याला आपण खासदार म्हणतो त्या प्रत्येक खासदारानं भारतातील कमीत कमी एखादी 2 गावं 2019मध्ये दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण विकास करायचा. आणि महात्मा गांधी यांचं जे वाक्य खेड्यांकडे चाला, खेड्याचा विकास म्हणजे देशाचा विकास हे तत्त्व एखाद्यात घेण्यासाठी ही योजना. आणि आत्ताच आपल्याला मी मगाशीच लेक्चर सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं आता आरोग्य सेवकची जी परीक्षा 2021मध्ये झाली त्या कंपनीनं एखाद्या हा प्रश्न का विचार होता मिशन इंद्रधनुष्य ही योजना कशा संदर्भात आहे तर प्रश्नोत्तर लसीकरण एखाद्यात होता. अशा पद्धतीने एका ठिकाणी या सगळ्या एखादी योजना. त्याच्यानंतर दुसऱ्या एखादी प्रश्न आता 2015मध्ये सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडींमध्ये आपण जर बघितलं तर जे ना योजना आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना. स्वातंत्र्यापासून 1950 पासून नियोजन आयोगाची जेव्हा स्थापना झाली तर 2015पर्यंत कित्येक अब्जावधी रुपये योजनांवर खर्च झाले. पण भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण अतिशय नगण्य कमी झालेलं होतं आणि म्हणून त्यांनी योजना आयोगाऐवजी देशाच्या विकासाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा ज्यांना दिशा देण्यासाठी योजना आयोगाच्या ऐवजी नीती आयोगाची स्थापना केली. आणि म्हणून मागच्या पोलीस भरतीत प्रश्न आला होता नीती आयोग. मग नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय आहे? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधानच असतात आणि त्यामुळे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? प्रश्नोत्तर नरेंद्रजी मोदी. त्याचबरोबर सध्याकाळचे उपाध्यक्ष कोण आहेत, सचिव कोण आहेत, त्याची स्थापना कधी झाली किंवा त्याचं कार्य काय हे सगळे एखादे प्रश्न नीती आयोग कधी बनवू शकतात. त्याच्यानंतर पहल LPG गॅस व अनुदान याच्या संदर्भातली योजना आजही आपल्या कशात माहिती आहे एखाद्यातनं केंद्र शासनाकडून आपला जे घरातील जो स्वयंपाकाचा गॅस याच्यावर काही रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. त्याच्या संदर्भातली योजना पहल या नावाने एखाद्यात ओळखली जाते. त्याचबरोबर भारतात
महिलांची होणारी संख्या कमी, त्याच्यावर एखादी महिलांना एखाद्या आपला का ना महिलांचं लिंग गुणोत्तर का जे पुरुषांचं का वाढावं आणि म्हणून लिंग गुणोत्तरात वाढ याच्यासाठी महिलांना सशक्तीकरण बेटी बचाओ बेटी पढाओ ही अभियान सगळ्यांना कदाचित माहिती आहेत. अगदी MPSCच्या परीक्षेतसुद्धा प्रश्नाकाने आले होता. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? तर पहिल्यांदा एखाद्यात हे जे अभियान त्याचं नाव त्याची सुरुवात एखाद्या 2015मध्ये त्याचं एखाद्यात उद्घाटन हरियाणा राज्यात एखादं झालेलं होतं. तर त्याचबरोबर त्याची ब्रँड ॲम्बॅसेडर एखाद्यात माधुरी दीक्षित आणि म्हणून लेटेस्ट चालू घडामोडीच्या प्रश्नांच्या संदर्भात प्रश्न होता अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव म्हणून अटल पेन्शन योजना एखाद्यात अटल पेन्शन योजना ही योजना एखाद्यात त्याचं जे नाव त्याचबरोबर 1 रँक 1 पेन्शन योजना अनेक वर्षापासूनची एखाद्यात मागणी एकाच पदावर निवृत्त होणाऱ्या व्यक्तींना एखाद्या समान एखादी वेतन एखादी पेन्शन असावी आणि म्हणून त्याच्या संदर्भातली 1 रँक 1 पेन्शन योजना. तर त्याच्यात भारतात डिजिटलायझेशन याला प्रोत्साहित करण्यासाठी डिजिटल इंडिया ही मोहीमसुद्धा जी आहेत 2015मध्ये केंद्र शासनाने एका सुरू केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला IMP म्हटलं जातं दीनदयाळ उपाध्याय. मी अनेक वेळा लेक्चरला मुलांना सांगितलेले आहेत आजपर्यंत जेवढ्या तुम्ही एखादी योजना केंद्र शासनाने बनवलेल्या असेल त्या सगळ्या योजनांना 3च व्यक्तींची नावं तुम्हाला दिसेल. पहिली सगळ्यात जास्त वेळा दीनदयाळ उपाध्याय, ग्रामज्योती योजना, कौशल्य विकास योजना, श्रमयोगी योजना. त्याच्यानंतर ही पहिलं म्हणून ज्या योजनेचं आपल्याला नाव माहिती नाही आहेत ती योजना जर विचारली आणि अंदाजे उत्तर काही टोला मारायचा आहे तुक्का मारायचा आहे तर प्रश्नाचं दीनदयाळ उपाध्याय हे प्रश्नाचं उत्तर निवडलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं श्यामाप्रसाद मुखर्जी. आपल्याला माहिती आहे एखाद्या भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व आणि म्हणून कोणकोणत्या योजनांना श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं गेलं. तिसरं व्यक्तिमत्व आत्ताच आपण बघितलं अटल बिहारी वाजपेयी आणि म्हणून सगळ्या योजनांमध्ये फक्त ह्या 3च एका व्यक्तींची नावं तुम्हाला दिसतील. फक्त आता 4थं नाव ॲड करायचं आहे. आता जे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम ज्याला आपण मोटेरा स्टेडियम होतो त्याला कोणाचं नाव दिलं गेलं तर प्रश्न होता नरेंद्र मोदी आणि म्हणून एखाद्या सरदार वल्लभभाई पटेल, नरेंद्र मोदी आणि ही 3-5 नावं लक्षात ठेवली त्याच्या बाहेर एखादी प्रश्न जात नाही. त्याच्यानंतर जे आहेत या सगळ्या म्हणून त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हा प्रश्न आला पण तलाट्याला सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना संयुक्त राष्ट्रसंघामध्ये 21 जून हा योगा दिन किंवा योग दिन म्हणून साजरा करावा अशी एखादी मागणी त्यांनी केली आणि जगातील तब्बल 177 देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि भारताच्या शिरपेचा एक मानाचा तुरा खोवला गेला आणि याच्यामध्ये 2015पासून आजपर्यंत 21 जून हा योगा दिन आणि आता सगळ्यांना माहिती आहे थोड्या दिवसावर येऊन ठेवलेला आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा कितवा योगा दिन अशा पद्धतीची थीम काय कोणताही प्रश्न बनवू शकतो. त्याच्यानंतर 2016मध्ये आपण जर बघितलं 7वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दर्शवणारा 7व्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्याची अंमलबजावणी 2016मध्ये. तर त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर प्रश्नाचं उत्तर सगळ्या माहिती आहे. याच्या अगोदर BN श्रीकृष्ण आणि RK माथुर या 2 नावांमध्ये विद्यार्थ्यांची जमली व्हायची आणि म्हणून प्रश्नाचं RK माथुर. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा ईद तारखेसह कोणती तारीख मी तुम्हाला पाठ करायला नाही सांगितलेली पण ह्या 2 तारखेसच पाठवायची कारण नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं 8 नोव्हेंबर 2016मध्ये सगळ्यात महत्त्वाचा नोटबंदीचा निर्णय. कारण आपल्याला माहिती आहे कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा त्याचं प्रमाण जर प्राबल्य जर वाढलं तर तो जे आता त्या देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण होते आणि म्हणून काळा पैसा चलनातून घटवण्यासाठी 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा या चलनातून बाद केल्या गेल्या आणि म्हणून ते नोटबंदीचा निर्णय 29 सप्टेंबर. भारताच्या राजकारणामधील किंवा इतिहासातील एक महत्त्वाची घडामोड पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी दिलं जातं त्याचा खात्मा करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक राबवून दहशतवादाचा कंबरड मोडण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून तर 29 सप्टेंबर सर्जिकल स्ट्राईक परीक्षेत तारखेसह येऊन गेलेली आहे. तर भारतातील सगळ्यात महत्त्वाची कर प्रणालीमध्ये हे करण्यासाठी
GST कर प्रणाली, तर पहिला फॉर्म कोणता? GST, गुड्स सर्व्हिस टॅक्स, पहिला प्रश्न. त्यामुळं त्याच्या संदर्भातली घटनादुरुस्ती ही कितव्या क्रमांकाची घटनादुरुस्ती आत्ता मागच्या काळात MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊन पण गेला. त्याचबरोबर ही कर प्रणाली संदर्भातली समिती कोणती? GST कर प्रणाली स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? आसाम. तर GST कर प्रणाली, तर याचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? अमिताभ बच्चन. सगळे प्रश्न जे तिथून पाठीमागच्या परीक्षांमध्ये येऊन गेले, सगळे प्रश्न आपल्याकडे डोक्यात पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2017मध्ये एखादी उज्ज्वला योजना असेल, 2017मध्ये इस्रायल हा जो देश सगळ्या काळात माहिती आहे, इस्रायल पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये एखाद्यातनं हे नेहमी दुर्लक्षित राहिलेले देश नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण दौरा केला. आणि आजही इस्रायल या देशाकडून भारताला सगळं क्षेपणास्त्राच्या संदर्भातले करार असेल किंवा एखाद्या कृषीच्या क्षेत्रातले करार असेल, ते सगळे ह्या दौऱ्यामध्ये ते करार झालेले आहेत. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वपूर्ण दौरा इस्रायल देशाबरोबर. आणि भारत चीन बरोबरचा डोकलामचा संघर्ष, भारत आणि चीन डोकलाम प्रश्न मागच्या पोलीस भरतीला येऊन पण गेलेला प्रश्न आहे. 2018मध्ये नवी दिल्ली राष्ट्रीय युद्ध स्मारक, ज्या ज्या व्यक्तींनी आत्तापर्यंत भारतीय स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान केलं आहे, तर त्यांच्या स्मरण राहावं यासाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक जे नवी दिल्लीमध्ये. आणि म्हणून जनरल नॉलेजचा प्रश्न जर आला तर भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय युद्ध स्मारक आहेत? तर प्रश्नात तर नवी दिल्ली. आणि तोही प्रश्न आत्ताच्या काळात आणि परीक्षेमधला आयुष्यमान भारत. आता हे वर्ष कोरोनाचं वर्ष आहे आणि म्हणून कोरोनाच्या संदर्भातल्या काही ठिकाणी घडामोडी असेल, जनरल नॉलेजचे प्रश्न असेल, हे आयुष्यमान भारतात या आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासंदर्भात केंद्र शासनानं सुरू केलेली योजना कोणती? आयुष्यमान भारत. त्याच्यानंतर 2019मध्ये बालाकोट पुन्हा दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी एअर स्ट्राईक केला गेला. तो बालाकोट हा एअर स्ट्राईक त्याच्याकडे प्रश्न. तर त्यानंतर ह्या वर्षी 100% येणार प्रश्न सगळ्यांना माहिती 2019मधील घडामोडींमध्ये. कारण 2019 नंतर आपली पोलीस भरती झालेली नाही आहेत, त्यामुळे जनरल नॉलेज किंवा चालू घडामोडीमध्ये 2019मध्ये जम्मू काश्मीर हे भारतातील विशेष आणि स्वायत्तता दर्जा मिळालेलं राज्य, यातील 370 कलम रद्द करून जम्मू काश्मीरमधील विशेष अधिकार रद्द केले गेले आणि जम्मू काश्मीर या राज्याचा राज्य म्हणून दर्जा संपुष्टात आला. आणि आता जम्मू काश्मीर केवळ केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्याचं विभाजन करून लडाख किंवा ज्याला आपण लडाख म्हणतो, हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केला गेला. आणि सुधारित नागरिकत्व कायदा आणि 2020मध्ये जगातलं सर्वात मोठं स्टेडियम, ज्याला आपण मोटेरा स्टेडियम म्हणतो, ते मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते ह्या मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन झालं. आणि जगातला सर्वात जो उंच पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल, हा पुतळा 2019चा. या सगळ्या घडामोडी जी आहेत ना, डोक्यात जर असेल तर कोणत्याही परीक्षेमध्ये त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार. आज आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या देशांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्या देशातील सर्वोच्च किंवा अतिशय मानाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 2016मध्ये सौदी अरेबिया या देशातर्फे ऑर्डर ऑफ अब्दुल सऊद पुरस्कार. कारण या देशाचा हा सर्वोच्च पुरस्कार, कारण आपल्याला माहिती आहे 2016मध्ये एका ठिकाणी भारत आणि पाकिस्तानबरोबरचा असणारा संघर्ष, त्याच वेळेस मुस्लिम जगतातील देशांबरोबर अतिशय सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून त्या देशांना भारताच्या बाजूनं वळवण्यामध्ये महत्त्वाच्या निर्णायक भूमिका नरेंद्र मोदी यांनी बजावली. आणि म्हणून सौदी अरेबिया या देशाचा हा सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार. त्याचबरोबर अफगाणिस्तान हा जो देश पाकिस्तानच्या बाजूला, त्या देशाचा सुद्धा सर्वोच्च पुरस्कार अमीर अमानुल्ला खान पुरस्कार. हा जो पुरस्कार सुद्धा अमीर अमानुल्ला खान पुरस्कार हा अफगाणिस्तान या देशाचा आहे. हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला गेला. कारण आपल्या माहिती आहे त्याच वेळेस अफगाणिस्तान या देशातील जी संसद आहे ती बांधण्याच्यासाठी
अफगाणिस्तानला मदत करणारा आणि तालिबानच्या विरोधात एखाद्या भूमिका घेणारा भारत हा महत्त्वाचा देश. आणि म्हणून तो एखादा प्रश्न अफगाणिस्तानच्या संदर्भात 2018 साली इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा संघर्ष जरी असला तर पॅलेस्टाईन या देशाचा ग्रँड कॉलर हा त्या देशाचा मानाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना. त्याचबरोबर आता आपण जर बघितलं UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात हे सुद्धा मुस्लिम जगतातील कंट्री या देशाचा ऑर्डर ऑफ जायद हा जो पुरस्कार संयुक्त अरब अमिरात यांच्याकडून दिला गेला तो का ज्यात 2019मध्येच आपला पूर्वीचा आणि आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा मित्र देश रशिया या देशाचा सेंट अँड्र्यू पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देऊन गौरवलं गेलं. आणि त्यामुळं दुसरा 2019ला मालदीवचा निशान इजाउद्दीन पुरस्कार हा मालदीव या देशाचा. त्याचबरोबर 2019ला बहारीन या देशाचा किंग हमद किंवा राजा हमद पुरस्कार हा पुरस्कार सुद्धा नरेंद्र मोदी यांना काजेत मिळालेला आहे. तर सगळ्या काजेत माहिती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाच्या संदर्भात किंवा ग्लोबल वॉर्मिंग याच्या संदर्भात कार्य करणारी महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून UN या देशाचा चॅम्पियन ऑफ अर्थ हा अतिशय मानाचा पुरस्कार हा जगातील फार निवडक लोकांना दिला गेलेला आहे. त्यातील नरेंद्र मोदी एखादे हे व्यक्तिमत्व. तर त्याचबरोबर दक्षिण कोरिया हा काजेत उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशाचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. तर या संघर्षामध्ये दक्षिण कोरिया या देशातर्फे दिला जाणारा सेऊल शांतता पुरस्कार त्या प्रश्नातच उत्तर आहे दक्षिण कोरियाची राजधानी कोणती सेऊल आणि म्हणून सेऊल शांतता पुरस्कार हा काजेत नरेंद्र मोदी यांना. तर 2019 सालचा अमेरिका देशाचा 2019 अमेरिका या देशाचा फिलिप कोटलर पुरस्कार काजेतना हा नरेंद्र मोदी यांना. तर 2020 साली IG नोबेल पुरस्कार आपल्या काजेत माहिती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना हाही पुरस्कार दिला जातो. आणि शेवटी मागच्याच वर्षी लॉकडाऊन असल्यामुळं बहुतेक विद्यार्थ्यांना यातील हे पुरस्कार काजेत माहितीच नाही आहेत. तर नरेंद्र मोदी यांना मागच्याच काजेतना डिसेंबर 2020मध्ये 6 महिन्यापूर्वी अमेरिका या देशाचा लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. आणि म्हणून हे सगळे जे पुरस्कार आहेत कोणताही पुरस्कार विशेष करून शेवटचे 3 पुरस्कार जास्त महत्त्वाचे आहेत जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून अजूनही काजेत नरेंद्र मोदी यांना अगोदरचे पुरस्कार महत्त्वाचे खूप आहेत पण आपण जे परीक्षेत येऊ शकतात त्याच्या काजेत घेतोय. आणि म्हणून हे सगळे पुरस्कार तयार करून ठेवायचं एखाद्या परीक्षेला काजेत तुम्हाला काजेत 1 मार्क काजेत मिळवून देऊ शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काजेत हा नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आजही आपल्याला माहिती आहे जगामध्ये मेणाचे पुतळे हे जे तयार केले जातात हे मादाम तुसा संग्रहालय मला काय आजही एक आठवतं जिल्हा परिषदेच्या परिचरच्या परीक्षेत प्रश्न विचारला होता. मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असणारं मादाम तुसा संग्रहालय जगातील कोणत्या शहरात आहे तर प्रश्न लंडन किंवा ब्रिटन. आणि आजही जगख्यात अगदी शाहरुख खान असेल सलमान खान असेल अमिताभ बच्चन असेल यांची एखाद्यात पुतळे एखाद्यात हे बनवले गेलेले आहेत. तर एखाद्यात या पुतळ्यांमध्ये मादाम तुसा संग्रहालयामध्ये नरेंद्र मोदी यांचा पुतळा बनवला गेलेला आहे. आणि पुढचा शेवटचा मागच्या पोलीस भरतीतला प्रश्न तुम्हाला काजेत माहिती आहे एक्झाम वॉरियर हे पुस्तक मागच्या पोलीस भरतीत विचारलं होतं. मुलांना 2च पुस्तकं माहिती आहेत पण नरेंद्र मोदींनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. लेखक आणि कवी मनाचा काजेत हा जो एखाद्यात ना हा काजेत हे पंतप्रधान आहेत. आणि म्हणून एखाद्यात आत्मकथन एखाद्यात ना ज्योतिपुंज हे आत्मकथन खालीलपैकी कोणाचं आहे तर प्रश्नोत्तर नरेंद्र मोदी. तर त्याचबरोबर आपत्काल में गुजरात हे पुस्तक एखाद्या गुजरातचा काजेत विकास एखाद्यात ना याच्या संदर्भात दूरदृष्टी एखाद्यात याच्यावर भाष्य करणारं पुस्तक आपत्काल में गुजरात. त्याचबरोबर हे पुस्तक बऱ्याच मुलांना काजेत माहिती नाही आहेत. एखाद्यात ना प्रणव मुखर्जी जरी काँग्रेसचे नेते असले तरी काजेत नरेंद्र मोदींच्याच कारकिर्दीमध्ये एखाद्यात ना त्यांचा काजेत ना राष्ट्रीय स्तरावर एखाद्यात ना राष्ट्रपती पदावर विराजमान करून एखादी गौरवलं गेलं. आणि म्हणून त्यांच्या ज्यात ना प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी हे पुस्तकसुद्धा नरेंद्र मोदी यांचं आहे. तर त्याचबरोबर साक्षीभाव आणि प्रेमतीर्थ यातील कोणतंही पुस्तक तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटच्या याच्यामध्ये 2021 आता कोरोनाचं संकट आलेलं असताना एखाद्यात ना कोरोना
लसीकरणाचा शुभारंभ त्यांच्यासाठी 16 जानेवारी 2021मध्ये झाला आणि कोरोनाच्या काळात देशाला खंबीर नेतृत्व देण्याचं काम आणि काय ना खंबीर नेतृत्व पण आणि त्याचबरोबर या काय ना कोणत्या पद्धतीच्या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनावर नुकताच बेतलेला चित्रपट कोणता तर नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट नमो हा चित्रपट सगळ्या माहिती आहे. नमो हा चित्रपट नरेंद्र मोदी, नमो म्हणजे नरेंद्र मोदी दोन्ही शब्दाच्या पहिली शब्द बनवलेले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं उमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आणि यामध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारा अभिनेता कोण तर प्रश्नोत्तर विवेक ओबेरॉय. एवढे प्रश्न या घटकाच्या संदर्भात परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्यात घडामोडी किंवा ज्यात परीक्षेत तुम्हाला विचारल्या तर प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा भाग आपण इथं घेतलेला आहे. नीट लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब